माझा धंदा रेतीचा, मी टिप्परवाला नाही, मी चपटी पित नाही, चपटी पाजत नाही. अरे आमच्या भाषेचा जर एवढा राग येत असेल तर आम्हाला एसटी रिझर्वेशन देऊन टाका. आमचा सुद्धा प्रचंड प्रचंड असं आमची प्रगती होईल. सच पता है झूठ पता है हम तो हम, सच पता है झूठ पता है हम तो हम, सच पता है झूठ पता है हम तो हम. पुढच्या 5व्या मुद्द्याकडे जाऊ. तुम्हाला सांगतो, आमची माणसं एसटी आहेत आणि म्हणून आमची भाषा सुद्धा आम्हाला एसटीचे हक्क जर तेव्हा दिले असते तर थोडी थोडी पुढे गेली असती. अरे आमच्या भाषेचा जर एवढा राग येत असेल तर आम्हाला एसटी रिझर्वेशन देऊन टाका. आमचा सुद्धा प्रचंड प्रचंड असं आमची प्रगती होईल. आणि जर तुम्ही आम्हाला एसटीचं आरक्षण देणार नसाल, आम्हाला मिळणार नसेल तर आमच्या भाषा अशीच राहील, डंकेची चोट अशीच राहील. भावांनो, मला माहिती आहे, मला माझा धंदा रेतीचा नाही, माझा धंदा रेतीचा, मी टिप्परवाला नाही, मी चपटी पित नाही, चपटी पाजत नाही. तुम्हाला सांगतो, हा माझा धनगर भाऊ असेल किंवा माझा दुसरेही माझे आमदार धनगर भाऊ असतील, गोपीचंदजी असतील, हक्के साहेब असतील, एसटीच्या आरक्षणासाठी आपण सगळे दीपक बोराडे बसलाय. एसटीचं सर्टिफिकेट संबंधित बोला. एसटीचं घेऊनच राहणार सर्टिफिकेट, एसटीचं सर्टिफिकेट घेऊन राहू. दीपक बोराडेंचे हात मजबूत करू. तुम्हाला सांगतो, आज ज्या प्रकारे दीपक बोराडे साहेब तुम्ही ज्या प्रकारे लढत आहात, तुम्हाला सेल्यूट आहे. तुमच्या कार्याला आमचा सेल्यूट आहे. तुमची प्रकृती शांती राहो ही आमची भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. हे प्रकरण केवळ रस्त्यावरली लढाई नाही तर न्यायालयात सुद्धा आपल्याला ही लढाई लढावी लागेल आणि ती टंक्याची चोट लढावी लागेल. भावांनो, लक्षात घ्या, उद्या आपल्याला भूलभुलैयामध्ये टाकलं जाईल. आपल्याला म्हणतील की मागास आयोगाचा रिपोर्ट लागतो. धनगर भावांसाठी बोराडे तुम्हाला इथे मुद्दा सांगत आहे, लक्षात ठेवा. तेव्हा सांगा की जर्नल सिंगच्या जजमेंट मध्ये मागासले पण तपासण्याची गरज नाही असं लिखित सर्वोच्च न्यायालयाचं आहे. त्याच्यामुळं इतरांना मागास ठरवताना जे मापदंड आहेत ते धनगराला ठरवताना नाही, हे मी तुम्हाला टंकेची चोट सांगतो. एवढ्या दिवसाचा उपवास आणि या उपवासावर रिपोर्ट किडक आणि वारंवार मला हे सांगितलं की प्रमाणपत्रावर सर बोला. मी तुम्हाला सांगतो, इतरांना जर एका बोर्डवर देत असतील तर मला बिना बोर्डचं एसटीचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल, कारण सुप्रीम कोर्ट सांगते. सुप्रीम कोर्टावर कोणी मोठं आहे का? मला सांगा, ज्या दिवशी आपण एक प्रतिकात्मक आंदोलन ठेवू, ज्या दिवशी असं ठरलं महाराष्ट्रामध्ये एका तहसील एका डेप्युटी कलेक्टर कार्यालयाला जातीचं प्रमाणपत्र द्या म्हणण्यासाठी, त्या दिवशी बोराडे साहेब असतील, त्याचबरोबर धनगर भावांमधले नेते असतील किंवा मी असेल, मी तुमच्या सोबत जात प्रमाणपत्रासाठी येईल, हे मी तुम्हाला पुन्हा सांगतो. भावांनो, ही जागा राजकीय नाही. ही जागा एक व्यक्ती आत्मक्लेश एकत्र करून आपला उपवास आपल्या समाजासाठी
आपली प्राण देण्यापर्यंतची बाजी या व्यक्तीने लावलेली आहे. मी बोराडे साहेबांच्या बाबतीमध्ये सरकार माझं ऐकते बरं का बोराडे साहेब. त्यामुळं मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, त्याचबरोबर माननीय बावनकुळे साहेब, श्री संजय शिरसाट समाज कल्याणचे आहेत म्हणजे त्यांचा त्याच्यावर रोल येतो. आणि त्याचबरोबर डिग्न अर्थ माननीय श्री गिरीश महाजन साहेब, आमच्या रक्त मासाचा आमचा हो, आमचा बोराडे हो, 4 दिवसाचा उपवास आहे. तातडी 5व्या दिवसाचा उपवास आहे. तातडीनं यंत्रणा हलवा आणि आमच्या बोराडे साहेबांकडे या, ही मी आपल्याला आवाहन करतो. आणि येताना नुसतं येऊ नका हो, येताना नुसतं येऊ नका हो, वादा नाही हो, मी सांगतो ऍक्ट घेऊन या. ऍक्ट स्पेलिंग आहे ACT. काय नाही, ऍक्ट घेऊन या. त्यांच्याशी छोटे प्रमाणपत्र मिळतील आणि माझ्या भावाचा उपवास सत्कारणी लागेल, कारण या भावाची पोटती टाका. भावांनो, लक्षात ठेवा, कायदेशीर दृष्ट्या आपण एकदम सक्षम आहोत. कायदेशीर दृष्ट्या माझे भाऊ, तुम्हाला मी सांगतो, कायदा हातात कुणी घ्यायचा नाही. आपण इरिस्पेक्टिव्ह कोणाला बोलण्याची गरज नाही, कारण सुप्रीम कोर्ट आपल्या सोबत आहे, भारताचं संविधान आपल्या सोबत आहे आणि सरकारला आपल्यापासून दूर जाता येणार नाही, हे त्यांचे गीत शोधतो. आणि म्हणून आज मी आपल्याला या क्षणाला सांगू इच्छितो, किती नुकसान झालं ह्याच्यावर मी माझ्या समाजाचं, माझ्या धनगर भावांचं पुढे बोलेल. परंतु येणाऱ्या काळामध्ये एकही दिवस नुकसान होऊ नये यासाठी देवेंद्रजींचं सरकार, एकनाथराव शिंदेचं सरकार, अजित पवारांचं सरकार हे लक्षपूर्वक माझ्या भावाची मागणी पूर्ण करेल आणि माझ्या भावाच्या म्हणण्याप्रमाणे एसटीचं कास्ट सर्टिफिकेट. भावांनो, उपवास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातं आहे. उपवास आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातं आहे. बॅरिस्टर गांधीजी उपवासाला बसले होते, विषय आरक्षणाचा होता, परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींच्या प्राणासाठी बरेच विचार बाजूला सारले आणि गांधीजींना वाचवलं. त्याच प्रकारे देवेंद्रजी, तुम्ही सुद्धा माझ्या बोराडे साहेबांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या जीविताला काही होऊ नये याची काळजी घ्या. आणि आमच्या प्रतिकात्मक कायदा ऍक्ट आणि जात प्रमाणपत्र वाटप किती वेळात लवकरात लवकर होईल याची आपण तसदी घ्यावी, हे मी सरकारला आव्हान करतो. कारण लक्षात ठेवा, तमाम सगळ्याच राजकारण्यांनो, एखाद्या पक्षाच्या नाही, सगळ्याच राजकारण्यांनो, अरे भाई, धनगर से पंगा महंगा पड़ता है, क्योंकि भाई हम इकट्ठे चलते हैं, इकट्ठे बोलते हैं और हम बोराडे साहब के साथ इकट्ठे रहते हैं. त्यामुळे भावांनो, पुन्हा एकदा मा अहिल्यादेवी होळकरांचा जय जयकार करूया. मा अहिल्यादेवी होळकरांचा, अहिल्यादेवी होळकरांचा, अहिल्यादेवी होळकरांचा. येळकोट येळकोट, येळकोट येळकोट, येळकोट येळकोट. एसटीतून आरक्षण, एसटीतून आरक्षण, एसटीतून आरक्षण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. तर शेवटी लवकरात लवकर सरकारने यावं. आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय श्री गिरीश महाजन साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की माझा भाऊ उपवाशी आहे, तातडीनं पावलं उचला. ही सभा नक्की सगळेजण पाहत असतील, हिची दखल घ्या आणि लवकरात लवकर स्थानिक जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर ऍडिशनल चीफ सेक्रेटरी
सोशल जस्टिस डिपार्टमेंट, त्याचबरोबर चीफ सेक्रेटरी, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि तमाम राजकारण्यांनो, तुम्ही याच्यात राजकारण करू नका. आमचं आम्हाला प्रमाणपत्र मिळू द्या, नाही तो हम है, नहीं तो हम है, नहीं तो हम, नहीं तो हम, नहीं तो हम. सच पता है झूठ पता है, हम तो हम. सच पता है झूठ पता है, हम तो हम. सच पता है झूठ पता है, हम तो हम. हम धनगर है, हम एसटी है, हम एसटी है, हम एसटी है. जय हिंद, वंदे मातरम, जय श्री राम, जय भारत का संविधान आणि जय 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 हो मेरे धनगर भाइयों का, जय जय हो मेरे धनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.